नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जबरदस्त भाषण. कल्पना करा, एक तरुण संन्यासी, अंगावर साधा भगवा झगा, खांद्यावर झोळी, डोळ्यात आत्मविश्वासाची ज्वाला आणि हृदयात संपूर्ण विश्व सामावलेलं स्वप्न. तो ट्रेनमध्ये चढतो नाही, तो कुठल्या साध्या प्रवासासाठी निघालेला नाही. तो निघालाय जगाला जागं करायला. तो निघालाय भारताला स्वतःची ओळख करून द्यायला. तो निघालाय तरुणांच्या रक्तात आत्मविश्वास ओतायला. तो म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि आज या क्षणी तो तुमच्याशी बोलायला आला आहे, तुमचं आयुष्य बदलायला. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला इतिहासातील एक नाव सांगणार नाही, तर आज मी तुम्हाला एक जागृत चेतना सांगणार आहे, एक धगधगती विचारांची ज्वाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला एक माणूस सांगणार आहे, ज्याने झोपलेल्या समाजाला खांद्यावर हलवून जागं केलं, ज्याने हरलेल्या मनांना उभं केलं आणि ज्याने भारताला आरशात उभं करून स्वतःकडे पाहायला शिकवलं. स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ संन्यासी नव्हते, तर ते एक वादळ होते, विचारांचा ज्वालामुखी, धगधगता आत्मा, जो म्हणत होता, उठा, जागा हो आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. ज्या भारताला स्वतःवर विश्वास नव्हता, ज्या तरुणांच्या डोळ्यात स्वप्न मेली होती, ज्या मनांमध्ये ताकद होती पण धैर्य नव्हतं, त्या सगळ्यांना तो एकच वाक्य सांगायचा, तू कमकुवत नाहीस, तू शक्ती आहेस, तू भविष्यासाठीचा प्रकाश आहेस. नरेंद्रनाथ म्हणून जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा होता. इतर मुलं खेळात रमायची, हा मुलगा प्रश्न विचारायचा की देव कोण आहे, मी कोण आहे, या आयुष्याचा अर्थ काय. आणि हे प्रश्न तो विचारायचा म्हणून नाही, तर उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ बसतच नव्हता. त्याला पुस्तकांची खूप ओढ होती, संगीताची आवड होती, शरीर मजबूत ठेवण्याचा छंद होता, पण सर्वात जास्त त्याला वेड होतं सत्याचं. तो प्रत्येक साधू, महात्मा, पंडित यांना एकच प्रश्न विचारायचा, तुम्ही देव पाहिलाय का. आणि लोक गोंधळायचे, कोणी हसायचं, कोणी टाळायचं. पण जेव्हा तो रामकृष्ण परमहंसांकडे गेला आणि त्यांनाही तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्याला उत्तर मिळालं, हो, मी देव पाहिलाय आणि तूही पाहशील. आणि त्या एका वाक्याने नरेंद्रनाथाचं आयुष्य बदलून गेलं. त्याला केवळ गुरु मिळाला नाही, तर त्याला आयुष्याचं ध्येय मिळालं. त्याला कळलं की अध्यात्म म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, तर जगाला कवेत घेणं आहे. धर्म म्हणजे मंदिरात घंटा वाजवणं नाही, तर रडणाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं आहे. देव म्हणजे मूर्ती नाही, तर माणसाच्या अंतःकरणात दडलेली शक्ती आहे. आणि म्हणूनच विवेकानंद म्हणायचे की जोपर्यंत माझा भाऊ उपाशी आहे, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. जोपर्यंत माझी बहीण अशिक्षित आहे, तोपर्यंत माझं ज्ञान व्यर्थ आहे. आणि जोपर्यंत माझा देश दुबळा वाटतो, तोपर्यंत माझं साधू होणं अपयशी आहे. मित्रांनो, त्यांनी वेदांत वाचला नाही, त्यांनी वेदांत जगला. त्यांनी तत्त्वज्ञान पुस्तकात बंद ठेवलं नाही, तर त्यांनी ते रस्त्यावर आणलं. त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसात देव आहे आणि म्हणूनच प्रत्येक माणूस आदरासाठी पात्र आहे. गरीब असो वा श्रीमंत, अशिक्षित असो वा विद्वान, दुर्बल असो वा शक्तिमान, प्रत्येकाच्या आत एक अनंत शक्ती दडलेली आहे आणि तीच शक्ती जागी करायला मी आलो आहे. आणि मग तो दिवस आला. 1893 साल, शिकागोत जागतिक धर्म परिषद. जगभरातील मोठमोठे विद्वान, सूटबूट भाषणं, वाद, सिद्धांत आणि त्या सगळ्यांच्या मध्ये भगव्या वस्त्रातील एक तरुण उभा राहतो आणि तो म्हणतो की माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि त्या एका वाक्याने इतिहास बदलतो. टाळ्यांचा कडकडाट थांबत नाही, कारण त्या शब्दांमध्ये अहंकार नव्हता, त्यामध्ये प्रेम होतं, आपुलकी होती, माणुसकी होती. आणि तो सांगतो, माझा धर्म सर्व धर्मांना स्वीकारतो, माझा देश सर्वांना सामावतो, माझा विचार कोणालाही कमी लेखत नाही. आणि त्या क्षणी
भारताने जगासमोर मान उंचावली, त्या क्षणी भारत गुलाम नव्हता, तो गुरु होता. आणि त्या क्षणी भारताने जगासमोर मान उंचावली, त्या क्षणी भारत उंच अभिमानाने उभा राहिला. तो गुरु होता. तो एका भाषणाने स्वामी विवेकानंद जगप्रसिद्ध झाले. पण मित्रांनो, त्यांना प्रसिद्धी नको होती, त्यांना लोकांच्या टाळ्या नको होत्या. त्यांना हवी होती एकच गोष्ट, माझा देश जागा झाला पाहिजे, माझा तरुण उभा राहिला पाहिजे, माझ्या माणसांच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकला पाहिजे. आणि म्हणूनच ते भारतात परतले. आणि परतल्यावर त्यांनी राजे महाराजांच्या दारात जाऊन आराम शोधला नाही, तर त्यांनी थेट गरिबांच्या वस्तीत पाय ठेवले. त्यांनी उपाशी माणसाच्या पोटाशी हात ठेवला आणि त्यांनी अशिक्षित मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी संन्यासाला नवी व्याख्या दिली. ते म्हणाले, खरा संन्यास म्हणजे सेवा, खरा योग म्हणजे कष्ट, खरा धर्म म्हणजे मानवता. आणि ते तरुणांना म्हणायचे, तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका, तुम्ही पापी नाही, तुम्ही अपयशी नाही, तुम्ही या विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे, तुमच्या आत अनंत शक्ती आहे, फक्त ती ओळखा. आणि म्हणूनच त्यांनी एक वाक्य दिलं जे आजही रक्तात धाव घेते, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हे वाक्य केवळ घोषणा नव्हतं, तर ती एक जीवनशैली होती, ती एक क्रांती होती. त्यांनी सांगितलं की शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवणं नाही, शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं आहे, शिक्षण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आहे, शिक्षण म्हणजे माणूस घडवणं आहे. त्यांनी विचारलं, तुम्ही इतकी वर्ष शिकता, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला का शिकत नाही? तुम्ही इतकी पुस्तकं वाचता, पण तुम्ही स्वतःला का वाचत नाही? आणि मित्रांनो, म्हणूनच स्वामी विवेकानंद केवळ धार्मिक गुरु नव्हते, तर ते एक राष्ट्र निर्माते होते. त्यांनी तरुणांना सांगितलं की शरीर मजबूत ठेवा, मन मजबूत ठेवा, विचार मजबूत ठेवा, कारण कमजोर शरीरात मजबूत विचार टिकत नाही आणि कमजोर विचारांमध्ये मजबूत राष्ट्र उभं राहत नाही. त्यांनी स्त्रियांबद्दल बोलताना सांगितलं, ज्या देशात स्त्री कमकुवत आहे तो देश कधीही महान होऊ शकत नाही. स्त्री ही केवळ घराची शोभा नाही, ती संस्काराची मूळ आहे, ती समाजाची दिशा आहे. आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. त्यांनी सांगितलं, स्त्रीला पंख द्या, ती आकाश गाठेल, तिला साखळ्या घालू नका. त्यांनी धर्माचं विकृतीकरण पाहिलं होतं. लोक जातींमध्ये भांडत होते, देवाच्या नावावर हिंसा करत होते आणि ओरडून म्हणायचे, जर तुमचा धर्म तुम्हाला माणूस बनवत नसेल तर तो धर्म नाही, ती विकृती आहे. जर तुमचा देव तुम्हाला दुसऱ्याला तुच्छ लेखायला शिकवत असेल तर तो देव नाही, तो तुमचा अहंकार आहे. मित्रांनो, त्यांनी भारताला आरसा दाखवला, पण तो आरसा प्रेमाचा होता. ते म्हणाले, मी तुम्हाला दोष देत नाही, मी तुम्हाला दिशा देतो. त्यांनी तरुणांना सांगितलं, तुम्ही जर स्वतःला बदललं तर देश बदलेल, तुम्ही जर उभे राहिलात तर इतिहास उभा राहील. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद आजही जिवंत आहेत. ते त्यांच्या फोटोत नाही, तर ते त्यांच्या ग्रंथात नाही, तर ते तुमच्या आत आहेत. तुम्ही जेव्हा हार मानायचा विचार करता तेव्हा ते म्हणतात, थांब, तू त्याहून मोठा आहेस. तुम्ही जेव्हा स्वतःला कमी लेखता तेव्हा ते म्हणतात, तू अनंत आहेस. तुम्ही जेव्हा म्हणता मी नाही करू शकत, तेव्हा ते म्हणतात, तू सर्व काही करू शकतोस. आणि आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, एक प्रश्न विचारते. तुम्ही जर स्वामी विवेकानंदांना आज भेटलात तर ते तुम्हाला काय विचारतील? तेही विचारणार नाहीत की तुमच्याकडे किती पैसा आहे, ते हे विचारणार नाहीत की तुम्ही कोणत्या जातीत जन्मलात, ते एकच विचारतील, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस का? तू स्वतःच्या शक्तीला ओळखतोस का? तू या समाजासाठी काय केलं आहेस? मित्रांनो, स्वामी विवेकानंद आपल्याला एकच धडा देऊन गेले, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कमी लेखू नका आणि दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख पहा. ते म्हणायचे, जग तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत नाही, जग तुम्हाला काहीतरी देण्यासाठी तयार आहे, फक्त तुम्ही हात पुढे करा. आणि म्हणूनच आज या क्षणी मी तुम्हाला केवळ एक भाषण ऐकवायला आलेली नाही, तर मी तुम्हाला जागं करायला आले आहे.
मी तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला आले आहे, कारण तुमच्यातच ते विवेकानंद आहेत, तुमच्यातच ती शक्ती आहे, तुमच्यातच ते भविष्य देखील आहे. धन्यवाद मित्रांनो.